ही का हसते माझ्याकडे बघून. व्हॉट इज दॅट सूरज बावधन ऑन टॉप बेबी. ए बाई ती हसत होती. हसी तो हा ए बाईले दीदी बोल दीदी हसली दीदी हस. मला वाटतं दीदीनी मला ओळखला नाही सूरज बावधन हे अंदर इसले दीदी हसी. पोलीस समोर आहेत. माझ्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे आणि मी गाडी इथं येड्यासारखी टाकलेली आणि माझी आता लायकी निघणार आहे. जर मला पकडलं तर मी व्हिडिओ नाही टाकणार. अरे चला यार मला जाऊ दे. ताई दोन ताई एकत्र आलेत. मला जाऊ दे ताई उठ पोलीस येत आहेत. मेरे को जाना पडेगा. पोलीस तिकडे आहेत ना. जरा मोठं ब्लॉगिंग करूया. आपली मस्तानी लेके जाएंगे भाई. राचरूच लय दिवस म्हणजे एकदम मोठी ब्लॉगिंग केलीच नाही KTM वर. सो जरा बघून येऊया. आणि अनिकेत चड्डीवर आहे. चांगलेस चा घेऊन चल ना वरच जाऊ. चल असं दे. तू पी तू चा पी मी काय एकच ना. वाव याच्यामुळेच हे झालं. जाऊया जरा बघून येऊ कसा काय विषय. मार्केटला फिरून वगैरे येऊ. पाऊस नाही येणार. सो लेट्स सी. सो गाइज लेट्स गो. उप्स. इथं लो दाखवतोय. इथं आहे ना हाय ओके दाखवतो. भाई न्यूट्रल नाही होत आहे. चायला हां झाली नाइस टू गुड. तो गाइज ये है मस्तानी. लाइट कैसा है. दणका कसा आहे तर काय एक अंडी घेत अजून जरा खाली जा. कसं खाली जा ना राच. ओके सो गाइज बादशाह गाडी आहे. ते एवढाच की जिसके पास इनकम होगी वही लेगा. भाई तिच्या आले तुम्ही स्वतःचं प्रमोशन करा. चांगला वाटतोय. सस्ता रायडर. अबे गाडी तर बघ हेल्मेट तर बघ सगळं चांगलं आहे. अजून काय पाहिजे. हा भाई इज्जतच देत नाही. सस्ता रायडर बोलतो. हा चलो बाय. अरे पोरानं जरा इज्जत का दिली. माझी इज्जत काढायला लागली. हा नाही तर भाई ही गाडी चालवलं मला भीती का वाटते माहिती आहे. असं वडली ना तुझ्याशी नाही बोलत आहे बे. हा करते पाटणं. गाडी अजून लो करत आहे. जेव्हा इथं ओके येईल ना तेव्हा गाडी आपले खरा अंदाज दाखवत जाईल. वन साईड पळते रे. आता हे बघ बघितलं. अबे यार काय म्हणजे हाय काय भाई मशीन आहे. घरातल्यांना बोललो भाई तुम्ही मला गाडी घेऊन द्या. घरातल्यांनी रॉकेट घेऊन दिला. म्हणजे मीच सांगितलं घ्यायला. बट डेंजर आहे रे. म्हणजे विचार करा ना अजून इथं ओके पण झालं तरी पण भाई एवढी पळते. हिला जो सेकंडला बोलला तरी 60-70 लावायला लागते. तेव्हा कुठं गप बसते. आणि सेकंडला भाई तुम्ही 10-15 ठेवलात गाडी बंद. आता मी क्लचवर चालवतो. ओके गाईज खेळ बायले बोलू नको पाटणं. तो गाईज अजून मी भाई पळू शकत नाही. आणि हिला गाडी पळवू पण शकत नाही कारण पळवायला मला एवढी गाडी आवडत पण नाही. मॅक्स टू मॅक्स 100-110 वगैरे ठीक आहे. कारण तेवढी सेफ्टी पण दिली हिला. ही जे ब्रेकिंग सिस्टम वगैरे बादशाह आहे. पुढे भाई धुका बघा. वन साईड धुका आहेत. आपण जरा पुढनं जाऊन यायचं आहे. सो देखेंगे. आणि एक माझे मैत्रीण आहे उसको भी भेट के आएंगे. अभी चलो उसको भी दिखाता हूँ. इतना काय विषय. ए माझा मोबाईल तुझ्याकडे आहे ना. हां का जरा कॉल लाव बोलणार. हे बघ आता गाडी बघा. हे बघ. अरे भाई बस यार थांब. अरे नाही ऐकत ही. काय झालं देव जाणे हिला. नाही ऐकत. हिचं नाव मी सगुना ठेवतो. गाडी कशी आहे. बांधील घेऊन टॉप. विषय टॉपचा. दणका कसा आहे. अगं दणका कसा आहे म्हटलं. कसा आहे विषय टॉप.
येतेस बस रॉकेट हां ऑल सेफ्टी मला आता भाई ग्लव्ज वगैरे पण घ्यायचे आहेत. ग्लव्ज घेतल्याच्या नंतर तुमचा भाऊ वाचपाला पर उप्स गाडी चालवणार आहे. वाचपाला पर उप्स. अभी मेरे पास सेफ्टी नहीं है, कुछ नहीं है, सिर्फ हेलमेट है मेरा लेकरानो. सो गाइस सब मैं लेके जाऊंगा, लॉन्ग ट्रिप करूंगा, उधर हम माहौल करेंगे. अजून भाई माझे 2-3 मी मित्र शोधणार आहे जे माझ्यासोबत बाईक राईड करतील. आता माझ्या मित्रांकडे सध्या स्कूटी आहे आणि स्कूटी ही का हसते माझ्याकडे बघून. व्हॉट इज दॅट सूरज बावधन ऑन टॉप बेबी. ए बाई ती हसत होती. हसी तो हां ए बाईले दीदी बोल दीदी हसली दीदी हस. मला वाटतं दीदीनी मला ओळखला नाही सूरज बावधन हे अंदर इसले दीदी हसी. आमच्या गावात पोलीस समोरच आहेत. पोलीस समोर आहेत. माझ्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे आणि मी गाडी इथं येड्यासारखी टाकलेली आणि माझी आता लायकी निघणार आहे. जर मला पकडलं तर मी व्हिडिओ नाही टाकणार. अरे चला यार मला जाऊ दे. ताई 2 ताई एकत्र आलेत. मला जाऊ दे ताई उठ पोलीस येत आहेत. मेरे को जाना पडेगा. पोलीस तिकडे आहेत ना. रिएक्शन तो देखना लायक होगा. पण मी भाई मला समजत मी हबा बघ काका वय झालं की आता किती कट मारणार. वय झालं आपलं आता. हा भाई एक तर भाई मला गाडी जमत नाही चालवायला. एक तर ट्रॅफिकच्या हे जी नाही गाडी. अरे अनिकेत ठेवू ना पण. अरे काय या अनिकेतला करणार ना खरंच. ह्याला घेऊन येणं म्हणजे भाई एक रिस्की काम आहे. त्याला मी 2-3 वेळा बोललो भावा नको बोलू फोनवर. इथं माईकमध्ये सगळा आवाज जातोय पण ऐकल तेव्हा ना ते बोलत बसतं जोरदार हसत बसतंय. आणि त्या पोरगीला सांगतोय अरे मी सूरज नाही अनिकेत आहे. अरे काय अरे नको टाकू म्हणजे बायला तू बोलत बसते पोरीसोबत. सांगायचं सूरज गाडी चालवतो ठेव फोन. हे दे ओ काका थांबा. हे ते ज्याला गाडी घेतली इज्जत द्या. आता काका होते पाठी. हां झापकान मारायचा. हवा. अब हम जा रहे हैं चिपलून की चौपाटी में. अब तुमको दिखाता हूँ चिपलून की चौपाटी. आणि भाई मी ह्याच्या आधी विषय मोठा असा आहे की मी आधी चालवायचो स्कूटी 125 cc तुमचा भाव गेला 390वर. इज्जत द्या इज्जत भेटेल माझ्या लेकरानं. इज्जत आहे की नाही. आणि आपल्याला श्रीमान दादा पण बोलला इज्जत आहे. श्रीमान दादाचं टॉपचा विषय लेकरानं. श्रीमान दादाला भेटायचं आहे. बट बघूया. माझा फक्त एवढंच ड्रीम आहे की श्रीमान दादाकडं जेव्हा सिल्वर प्ले बटन घेऊन जाईल तेव्हाच भेटेल. कारण भाई असं भेटण्यात आणि जेव्हा आपण सक्सेस होऊन जाण्यात फरक आहे. सो लेट्स गो. हां हां चांगला वाटतंय काय. इज्जत आहे ना. येऊ. अरे मी बोलो पाऊस आला म्हणून मी आलो रिटर्न. भाई तिथे असं काय हे का दाखवत आहेत काय बोलते बघ. येऊ काय व्हिडिओ चालू आहे. तू उद्या येणार यूट्यूबला 100%. हां उद्या येईल ब्लॉग. आता कसा काढणार. हेल्मेट जरुरी आहे. कॅमेरा चालू आहे तू दिसतोयस मग बादशाह. हां हेल्मेट ठेवायचं रे कधी पण असा विषय. हेल्मेट सकट 60 पकड. नाही चालू आहे. हो मगापासून चालू. तू दिसतोयस. एबी मी माझा. येऊ काय. हो सेफ्टी आहे रे. अंड्या बस. हां येऊ काय. येते मस्ती नाही आधीच सांगतोय मस्ती नाही.
झिकझॅक झिकझॅक झिकझिक झुश. ए भाई भारी आहे रे, हेल्मेट असलं तिच्या शिवाय बिया घालायला पडतं दुसऱ्याला. मी कसं दुसरं ऐकत पण नाही काय नाही बघितलं, अंड्याला पण पाठी ऐकलं जात नाही मी काय बोललो. आणि काय विसावाला जायचं काय? हां तुला काय पाहिजे? चिली. अच्छा अच्छा देतो. ओ भाई गाडी पसंत आहे इसको. तो पप्पानं सांग गाडी घ्या मजा आहे. आणि 390 घ्यायला सांग भावा. बघतो बघ कसं हां मला लेकरू का ते. आणि काय तू हेल्मेट नाही घातलं, तू नको हसू. पुढचा माणूस तुला मार खाईसपर्यंत मारल. मला तर माझा चेहरा पण दिसत नाही. उगा हां करू नको मी हसतोय म्हणून. हसशील बिशील तुझ्या आयला. कसलं पळतंय का ते मग. शेठ नमस्कार. चलो हाँ जो इंग्लिश अंडे शिकता है जरा जरा मैं लेकरानो. अंडे को भी इज्जत दो. कल का ब्लॉग जाके देखो वो बाइक और से सायकल का. त्यात अंडे नाही भाऊ ब्लॉगिंग भाषा केली काय. श्रीमंताचं वाक्य आहे रे. साल्टी गेली तरी चालतील, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. चुकी माझी नव्हती मी आधीच सांगतोय. साल्टी गेली तरी चालतील, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. समजलं का मला लेकरानो. कसं ब्रेकिंग सिस्टीम पण कशी यायची टॉपचा विषय आहे ना. अरे भाई ए भाई 180 झालं. आईची कटकट. देव पण साथ देतोय. भाव बोलते तू पळव. आईची कटकट आहे. मी मागाशी 170 होता आता 180 झालंय. 10 किलोमीटर वाढतंय गाईज. यस यार मला वाटतं भाई माझी गाडी मी अशी आहे ना की पेट्रोल भरल्यावर ऑटोमॅटिक वर जात. हां मागाशी 170 होतं. हां हां चलो. पळूशी वाटत नाही रे काय माहिती का पण नाही पळूशी वाटत. आय डोंट नो व्हाय बट तेरी नजरों ने दिल का किया जो किया सब है किया. बस एवढंच येतं. जेवढा पगार तेवढं लेक्चर माझ्या लेकरांनो. हे की नाही इज्जत सवत सडाको. अरे यार हे माझं पेट्रोल घालवणार आहेत भावाच. माझ्याकडे गर्लफ्रेंड पण नाही रे ज्याकडे मी पैसे मागल पेट्रोलला. भाई काय पळते यार. अभी इसके अभी स्पीड देखो. मी पळवत नाही भावा 100च्या वर नाही येणार पण बघा इज्जत द्या इज्जत भेटल. ओके गाईज. ओह भाई साहब क्या पढ़ रही है यार गाइस. ची कटकट यार काय पळते भाई काय हाय. ए भाई तू थांब. तुला जमतं कुठून एवढं पळायला. कोण शिकवलं कोणी हा पागल. अरे मला नाही रे सवय यांची. मला नाही रे सवय यांची हे पाळाय वळायची. खरं सांगतो मस्करी नाही. आपण साधे साधे घरातली माणसं 100च्या कधी वर गेलो नाही. आणि हिचा टॉप स्पीड 195 190. काय काय टिकणार सांगा मी. सांग काय म्हणजे काय चालू. बस बस झालं. अभि निसर्ग देखो. माझे व्हिडिओज हे लहान मुलं वगैरे पण बघतात. सो मला काही करून हे असंच चालवायला लागणार आहे. मला जर किती मला स्किल असल्या पळवत तरी पण. बिकॉज लहान मुलं व्हिडिओ बघतायत. उद्या भाई लहान मुलं मला बोलतात की तुझा माझं इन्स्पिरेशन आहेस. इन्स्पिरेशन हां बोलतात यार काय का जण एवढं घेऊ नका यार. पण बोलतात यार खरं. मला पण कधी कधी लागलं ते पण बोलतात मला पण बोलतात की तू माझं इन्स्पिरेशन आहे. पण भाई आता त्यांच्यासमोर मी जर 120 130 चालवली तर कसं वाटतं ना ते. आता तुम्हीच सांगा. म्हणून मी एकदम प्रॉपर चालवतो आणि एकदम सुसाट नाही सुसंस्कृत घरातला मी आहे. पावर तर आहे भाई. अशा गाडीत मी पावर नाही बघितली आहे बघा. बघितलं पावर तर हे भाई. पावर हे सगळ्यांनी तुम्हाला ऐकायला पण लागेल. मी सांगतोय पावर आहे 80पर्यंत जाते. म्हणजे भाई ती तेवढीच ओढतोय. ती जेवढी तुम्ही ओढाल तेवढी कमी आहे ती गाडी. म्हणून तिला इज्जत द्या. 390ला काही बोलू नका. मी जी गाडी घेतली ती घेतली आणि ती चांगलीच आहे. मला पण माहिती आहे. आता लोक मला बोलले तू KTM घेतली. अरे भाई KTM काय घेतली म्हणजे भाई मला पावर पाहिजे होती म्हणून KTM घेतली. एवढा काय विषय. आम्रबन
इधर हम फोटो निकालेंगे इसका. चलो गाइज फोटो शूट करते हैं. अरे गाडी गरम नाही झाली, नाही तर आवाज येतो भूम असा. कैसा आहे हा विषय? कसा टॉपचा विषय का नाही? कसा आहे लेकरू हा? आहे का नाही रॉकेट? दिसतोय यार, खरं बघतोय. आमच्या चिपळूणसारखं कुठं सुख नाही. बिकॉज बघा ना भाई, सगळं आहे. म्हणजे असं नाही की इकडं डोंगर, तिकडं हिरवळ, इकडं धबधबे, भाई तिकडं बिल्डिंग वगैरे. म्हणजे असं पण नाही की प्रॉपर गाव आहे, प्रॉपर शहर पण आहे, गाव पण आहे. सगळी भाई मज्जा आहे रे चिपळूणला. इज्जत आहे भाई चिपळूणला, इज्जत द्या. तर पळवतोय फक्त याचं हँडलिंग पण 500 आहे. म्हणजे बघा हा सोडलं तरी एकदम क्लास गाडी. म्हणून महाग असं तरी आपण विचार करतो ह्याच्यात 4 व्हीलर आली असती कशाला घेतली ही. एवढाच विषय की भावनो ह्या गाडीचे फीचर्स आहेत ते नाही दुसऱ्या बाईकमध्ये, म्हणून बाकी काही विषय नाही. म्हणून गाडी हे महाग आहे, बाकी काय एवढा विषय नाही. गाडीचे ब्रेकिंग सिस्टीम अँड ऑल सगळं 500 आहे. मी हिमालयन घेणार होतो पण नंतर विचार केला की आपल्याला डेली लाईफमध्ये भाई जरा नेकेड बाईकच 500 वाटेल. आणि मला हिमालयन एवढी सूट पण नसती झाली, कारण माझी तब्येत आणि बॉडी वगैरे पण एवढी खास नाही. आणि म्हणजे उंची पण लागते हिमालयनला, ती पण एवढी खास नाही. मी आय थिंक 5'8'5'9" आहे. सो म्हणून हिमालयन कॅन्सल केली. नाही तर हिमालयन पण आली आहे, एवढा काही विषय नाही. बाकी मी पाहिजे ते करायला. अरे 180च आहे गाडी, मस्त आहे रे. का तुम्ही गाडीला नावं ठेवता KTM नाही चांगली नाही चांगली? भाई 180च आहे अजून. इज्जत आहे का नाही? मागाशी 170 होता, आता 180 झाली गाडी. आई लकी आहे माझ्यासाठी, मला तसं वाटतंय कधी कधी. गोष्ट तुम्ही काय पण बोलत जाऊ नका. गाडीचे फीचर्स वगैरे पण भाषा. आता मी स्ट्रीट मोड, पाऊस जोरात आला थोडा, पण त्या टनेलच्या आतमध्ये थांबतो. भाई पाऊस आहे का नाही ते पण समजत नाही. इथं मोड असतात. आता मी रेन मोडला टाकेल, कारण आता जरा मार्केटमधून जायचं आहे. रेन मोडला गाडीला कसं रापकन उठत नाही, जशी स्ट्रीट मोडला जशी उठते तशी. ओके, आता आपण जरा ह्याच्यात टाकू. आता आपण रेन मोडला ती झालं रेन. हां रेन मोडला आलेली आहे गाडी. आता गाडी एवढी पळणार नाही. हे बघा एकदम सायलेंट. हां हे बघ, किलोमीटर नाही तर फ्यूल रेंज बोलतात. फ्यूल रेंज असतं रे ते. चलो भाई, लोग पहचान रहे हमारे गाड़ी से, इतना ही मेरे को आनंद है. बिकॉज माझ्यापेक्षा माझी गाडी पॉप्युलर झाली पाहिजे. लोकांनी माझ्यासोबत नाही, माझ्या गाडीसोबत फोटो काढले पाहिजेत. एवढं फेमस व्हायचं आहे बस. लाईफ में यही चाहिए. गाडी पण बोलली पाहिजे. मी सही माणसाकडे आले. या अंड्यामध्येच काहीतरी बोलताना माझी लिंक तोडतो. हां विचार पाणी व काय वाढलंय हे जा भाई. वेगळंच काहीतरी असतं इथं. जग काय जग पुढं चाललंय, हे जर इथं उडी मारली तर काय होईल, ते जग खाली आली तर काय होईल. अरे कधीतरी भाई चांगला विचार करा की नाही. लाईफमध्ये भावानं असं पण आहे की पॉझिटिव्ह वेनी पण बघू शकतात. इकडं काय विषय हेच एखादा बोलला असता की इथं जागा वगैरे कुठंतरी घेऊ इकडं आणि घर बांधू, पण नाही. आपण मासे पकडायला जाऊया. अरे खरंच देव जाणे, सूरज चुकलोच तू चुकतो. आडीला मोठं ब्लॉगिंग लावतो. वा मला घ्या, ह्याच्याकडनं आदर्श घ्या भावानो. असू दे कसं पण असलं तरी पण बायलाच आहे, आपलाच आहे. काश आपको आज का ब्लॉग अच्छा लगा होगा. काय यो भाई, अरे काय विषय आहे गाडीचा. हो भाई हाय, अरे मला प्रेम होईल तुझ्या, मी लग्न करेल भाऊ तुझ्यासोबत, मस्करी करत नाही. अरे मगाशी 170 भाई, मगाशी 170 होता, मग आता 180, आता 190. भाई चाललंय काय तुझं? प्रेमात वगैरे पाडशील ना मला, लग्न वगैरे होईल आपलं. इज्जत देतो म्हणून एवढे पण देऊ नको यार. 190 कसं झालं पण? मला वाटतं गाडी भाई गाडीत फॉल्ट आहे की माझ्यात फॉल्ट आहे. 190 कसं पण झालं? पण भाई कमी व्हायला पाहिजे ना. का 200 इथे 200 झाल्यावर पेट्रोल संपतं, असं कसं असेल? काहीतरी विषय आहे गाडीचा.
काय वरवर चाललं आहे. मी ऐकलं आहे कमी कमी होतं. एकदा झटका देशील हो मला, डायरेक्ट तिच्या आयला 100वर येशील 190वरनं. ॲज माझे चांदीच बाहेर काढशील गाडी. ओय सगुना वाटावं लावशील हो मला. आता जाऊ दे, आता घरी जाऊया, उशीर झालाय. पोलीस नको, पोलीस नको. तू म्हणजे एक आहेस ना, विचारत नाहीस काय नाही. त्याला बोल कॉल करून. आता त्याला सांग घरी पार्सल न्यायचंय, ते घेऊन जातोय. येतं म्हणजे काय भुजबळ तीच काम आहेत आपल्याला. दिवस रात्र जो तेच करत बसायचं. ओ काका 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 चलो चलो. ए भाई 200 झालं. अरे काय आहे? ओय ओय ए भाई तुला काय आलंय? तू बरी आहेस ना? ओ भाई मी भाई दाखवायला पाहिजे मला ही गाडी कुठेतरी. अरे अशी का वागते ही? अशी का वागते? मला असं वाटतं पाणी वरनं पडत असेल ते डिझेल वाढत असेल. तुझे डिझेल टाकतात का रे गाडीत? पेट्रोल पेट्रोल सॉरी, मला डिझेलची सवय आहे. डिझेल पण अशी का वागते ही गाडी अशी? डिझेलचा धंदा. अरे हो भाई बस. तर माझ्या गाडीत 7 लिटर डिझेल असतो. तुझ्या तुझी बाहिले. तर भाई तो विषय काय हिचा, म्हणजे गाडी नक्की झालंय का हिला? ऐसा क्यों लग रहा है मेरे को, मेरी गाड़ी ऐसा वेगळा बिहेवियर कर रही है. भाई 170वरनं 200 केलं. ते भाई तू बरी आहेस ना? ओ तो काय तब्येत वगैरे कसं काय काय असेल तर बाई मला आपण दोघं सॉल्व करू. पण असं नको का वागत जाऊ. म्हणजे वाघ असं, म्हणजे मला आवडेल तू पेट्रोल वाढत वाढत गेल्यावर. पण डायरेक्ट 30 किलोमीटर भाई वाढलं. अरे पेट्रोल हलतं मला मान्य आहे, पण ठीक आहे ना 5-10 किलोमीटर ठीक आहे. भाई 200 भाई डेंजर आहे विषय. पेट्रोल का वाढतंय पण मला ते ना समजलं. पेट्रोल का वाढतंय गाईच? वाढत वाढतच चाललंय भाई. मला एकदा असं धक्का वाटतो की भाई एकदम खाली नको यायला. कटकट